पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो. मी फक्त फडणवीस, नड्डा, शहा यांच्या झालं ते मी बोललो ना, ते बरोबर आहे. दादा बोलतात ते बरोबर आहे. फडणवीस साहेबांशी बोलू शकतात, नड्डा साहेब ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत. ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल, मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही. माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता, मी माफी मागितली होती. आणि ते जे आहेत ते बरोबर आहे. नड्डा साहेब, अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ते बोलू शकतील. बाकीच्यांना, आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही. आम्ही सुद्धा नाही केली. मी कुठं राजीनामा केला? फक्त एवढं म्हणतो, ही एवढं कसं काय उचललं, एवढं म्हणणं आहे बाबा. आता याचं उत्तर द्या म्हणा एक्स पालकमंत्र्यांना. हा बोला. आता ते तुम्हीच बघून घ्या ना, त्याच्यातले कंत्राटदार कोण आहे काय, एवढं कुठं बघत बसावं. काही काय मजूर संस्था आहेत, काही गुत्तेदार आहेत, त्यांचे नाव तुम्हीच बघा. पीडीएफ दिल्यावर काय अडचण आहे तुम्हाला? पीडीएफ दिल्यावर गुत्तेदार कळेल, हे कळेल, ते कळेल, कोणाच्या नावावर आहे काय आहे. आणि हे पसारा थोडा आहे का? हे लय मोठा पसारा आहे. हा, कामांच्या याद्या आहेत. काही ठिकाणी लाखात पैसे उचललेत, काही ठिकाणी कोट्यात उचललेत. हे काय, हे पहिलं जे हे आहे 30/12/2021 ते 31/3/2022 या कालावधीत भाऊ किती पैसे उचलले? 70 कोटी ना पहिल्या कट्ट्यात. 37 कोटी. 37 कोटी हे लास्टला आहेत. ते 37 कोटी 70 लाख पहिल्या टप्प्यात. उद्या डीपीडीसीची बैठक आहे आणि पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा उद्या येत आहे. पंकजा मुंडे सोबत आहे, धनंजय मुंडे सोबत आहे, तुम्ही राहणार हो. त्या आधीच तुम्ही हा घोटाळा काढला. मी आधी काय डीपीडीसीच्या आधी काढला नाही, माझ्याकडे आता पोहोचला, आज दुपारी पोहोचला. जे जे कोणी त्या परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक, ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडे आणि त्याच्यावरती मी बोलतो. आता महादेवराव मुंडेंचा मर्डर झालेला सुद्धा मला बाहेरून थोडेच अमेरिकेतून कोणी नाही सांगितला, परळीतल्याच लोकांनी सांगितला. कारण महादेव मुंडेंच्या मिसेसचं स्टेटमेंट मला वाटतं तुम्ही घेतलेलं आहे. त्याचं लेकरू रडतंय. अजूनही महादेव मुंडेच्या 15 महिन्याच्या नंतर सुद्धा एकही आरोपी पकडला गेलेला नाही. म्हणून ही माहिती ज्या वेळेस आली, डीपीडीसी उद्या आहे का नाही का याचा काही संबंध आहे याच्याशी. याच्याशी जे जे माझ्या पुढे ज्या ज्या दिवशी येईल त्या त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेन. 73 कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राव, हे लय अवघड आहे. इतकाले पैसे कस काय उचलू शकतात? 73 कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झालं असतं त्याच्या, नाही तर अख्ख्या जिल्ह्याच्या शाळा बांधता आल्या असत्या. अख्ख्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्याचा पत्त्या नाही, आमच्या शाळा पण नाही, सगळ्या बांधून झाल्या असत्या ना. कशाला रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि ते बी बोगस उचलण्यासाठी? इतकाले बोगस उचले तर सर बोगस मान्य करू, लाख लाख रुपयाचं उचललं, 25,000चं उचललं, 25 लाखाचं उचललं. 25 पैसे सुद्धा उचलता येत नाहीत. 73 पैसे बोगस उचलता येत नाहीत. आणि याच्यामध्ये सरकारने कळवलंय एका ठिकाणी तर इथं डुप्लिकेशन झालंय. ऊस बार्दापूर रस्त्यावर. ऊस बार्दापूर रस्ता म्हणजे कोणीकडचा आहे? यांच्याच मतदारसंघातला असं मला नाही माहित बाबा, मी एवढा फिरलेला नाही जिल्हा. पण पत्रकार मंडळींना माझी विनंती आहे, एवढा सायगाव तिकडच दिसतंय मला असं वाटतं. शीतल कुमार बल्लाळ म्हणून पीआय होते, त्यांचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो व्हायरल झाला होता वाल्मिक कराड त्याच्यासोबत बोलताना. एक दुसरा एक ऑडिओ त्यांचा व्हायरल होते, त्यांच्या सहकारी पोलिसांचा त्यांनी छळ केल्याचा ऑडिओ आहे.
ऐकलं जाऊ द्या, ते कोण ज्यांच्या कोणाचा वेळ झाला असेल, हे बल्लाळदेव जो काय आहे त्याच्यावरती काय त्यांची तक्रार असेल, तक्रार एसपीकडे करावी, एसपी त्याचं निर्धारण करतील. आता आकांचे माणसं आका कसे बोलतात पोलिसांना, ते मी जिल्ह्याचा बाप आहे. आता आम्ही आमच्या जिल्ह्याचा बाप जर ते एकटे झाले तर आमचे बाप कुठं होते याचा आम्हाला मेळ लागा. हा, जिल्ह्याचे बाप झालेले होते ते आका, तर मग जिल्ह्याच्या बापाचे हे कर्तव्य आहे का? जिल्ह्याच्या बापाचं काम काय असतं? हा, आणि मग ह्याच्यामुळे तर कोट्यावधी रुपयाच्या प्रॉपर्टी व्हायला लागल्या, कोणीकडे जमिनी घ्यायला लागले. 50-50 लोकांना ते दर महिन्याला, लोकांना म्हणतोय मी, तुम्ही ओळखून घ्यायचं काय, 50-50 100-100 लोकांना ते दर महिन्याला काही ठराविक रक्कम पाठवत होते. नको त्या माणसांच्या कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी दिसायला लागल्या, काही बी व्हायला लागले. मग याचं कारण काय? हे आता इतकाले बोगस, मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्या एका मतदारसंघामध्ये 73 कोटी रुपयाचं बोगस बिल उचललं गेलं असेल. हे बोगस बिल कसे उचलले बाबा? कोरोनाचा काळ होता, तुमचा होतं, ठाकरे साहेबांचं मंत्री मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री दादाच होते. दादांना आता उद्या आम्ही विचारू, दादा मायबाप हे कसं इथल्या इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया. आणि शिवेंद्र बाबा या खात्याचे मंत्री झालेत आता. आणि सगळ्यात जास्त म्हणजे बरं झालंय, प्लॅनिंग आणि फायनान्स ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडंच हे तपासणी आता येणार आहे. प्लॅनिंग डिपार्टमेंटला सुद्धा डोकं चक्रावून जाईल ना, इतकं भारी प्लॅनिंग आहे. डीपीडीसीचे पैसे कलेक्टर कडनं BNCला पाठवायचे, BNC कडनं जिल्हा परिषदेला डंप करायचे. म्हणजे जिल्हा परिषदेला काय, या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी खर्च करतायत. हे मार्च महिन्यामध्ये पैसे डंप केले, म्हणजे डिसेंबर महिन्यापासून डंप करण्याला सुरुवात केली. प्लॅनबद्ध कार्यक्रम बघा, डिसेंबर महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत पैसे डंप केले आणि 25/6ला हे पैसे काढून घेतले. कारण पैसे कुठे आहेत? जिल्हा परिषद. मग बिल कुठून काढायचे? BNCतून. मग पैसे परत जिल्हा परिषद कडून ट्रान्सफर करायचे कुठं? ऍक्च्युअल नियमाप्रमाणे जे प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे BNCला हे पैसे दुसऱ्या वर्षात वापरता येत नाहीत. इथं मात्र ते सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन मातीत घालण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदेकडून पैसे ट्रान्सफर केले BNCला आणि बिल BNC कडून काढून घेतले. एवढ्याले बिल काढायचे म्हणल्यावर कसं व्हायचं बा? हे आगा नको तेच काहीतरी पुढे आलंय एवढ्याला मोठालं. आणखी कोणाला काय विचारायचं असतं तर बोला, संपलं. मतदारसंघातली एक घटना आहे शेरावरची, सौरभ भोंडवे नावाची. बुडून मृत्यू झाला असं प्राथमिक अंदाज आला, मात्र त्याची हत्या झाल्याचं त्याचे नातेवाईक आरोप करतायत. तुम्ही देखील पोलिसांना बोललं, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, हे भोंडवे मला वाटतं पिठी ह्या गावचे आहे. आणि आपला जो याचा डोंबरीचा तलाव आहे, नाव डोंबरी प्रकल्पाचं, ओकांडा प्रकल्पाचं नाव डोंबरी. हे मला वाटतं 2 कोणीतरी फौजी आणि हे असे एकत्रित सगळेजण आनंद साजरा करून त्या ठिकाणी गेले. आणि वडिलांचं आणि त्यांचं सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे की त्यांना बुडून मारण्यात आलं. आणि नंतर हे गेले तर केदार नावाचे एक PIचा चार्ज दिलेले आकाने, त्यांनी या लोकांची फिर्याद घेतलेली नाही. म्हणून आता SP साहेबांना आमची विनंती आहे की जर वडिलांनी त्यांच्या कुटुंबियांनी फिर्याद जर दिली तर ती फिर्याद घ्यावी आणि चौकशीमध्ये जर काही नाही आढळलं तर त्या लोकांना रिलीव्ह करावं. रिटायर्ड फौजी का काय आहेत ते 2. जिल्ह्याच्या विकासाचा अंशाच्या संदर्भात म्हटले होते आणि विशेषतः आष्टी मतदारसंघ